हॉटेल गार्निश, अस्सल चवीचे माहेरघर, पाहुणचार असो किंवा घरगुती समारंभ, शाकाहारी व मांसाहारी पदार्थातून खमंग आणि रुचकर चवीची पूर्तता देणारे विट्यातील दर्जेदार हॉटेल. आमची वैशिष्ट्ये: सुसज्ज कॉन्फरन्स हॉल, पार्टी हॉल, बर्थडे हॉल, प्रोजेक्टर हॉल, मीटिंग हॉल व फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि पार्किंगची उत्तम सोय. सकाळी 11 पासून रात्री 11 वाजेपर्यंत खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आमचा पत्ता: भैरवनाथ मंगल कार्यालय शेजारी, बालाजी इलेक्ट्रॉनिक्स जवळ, मानी रोड, विटा. नमस्कार, आपण पाहत आहात कृष्णाकाळचा जिओ मराठी न्यूज. विटा परिसरातून महत्त्वाची बातमी समोर येते, पाहूयात सविस्तर. विटा पोलीस ठाण्याचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. तालुक्यात चोट्यांनी धुमाकूळ घातला असताना चक्क पोलिसांचा दूरध्वनी बंद असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. गेल्या 4-5 दिवसांपासून दूरध्वनी बंद असला तरी पोलिसांना मात्र कोणतेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या रिटायरमेंटचे काउंटडाऊन सुरू असताना कर्मचारी देखील चांगले सुस्तावले आहेत. पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्यामुळे पोलिसांनी सामान्य नागरिकांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय. या संपूर्ण प्रकरणाचा जिओ मराठीच्या टीमने पर्दाफाश केलाय. जिल्ह्यातील गुन्हेगारी क्षेत्रात अव्वल क्रमांकावर असलेले हे विटा पोलीस ठाणे शहरासह तालुक्यातील लाखो लोकांसाठी कायदा व सुव्यवस्थेची हमी देणारे हे केंद्र गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्यात धाडसी चोरी, चाकू हल्ला, बलात्कार आणि लुटमारीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. परंतु गुन्हेगारीचे सत्र वाढत असताना लोकांसाठी संपर्काचे मुख्य माध्यम असलेला पोलीस ठाण्यातील दूरध्वनी अनेक दिवसांपासून धूळ खात पडला आहे. हा संपूर्ण प्रकार स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जिओ मराठीच्या टीमने चव्हाट्यावर आणला. सुरुवातीला पोलीस ठाण्याच्या आवारातूनच पोलीस ठाण्याच्या दूरध्वनीवर संपर्क साधला. यावेळी अनेक वेळा प्रयत्न करून देखील पोलिसांशी संपर्क होऊ शकला नाही. आपण ज्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात ती यावेळी उपलब्ध नाही. कृपया थोड्या वेळानंतर प्रयत्न करा. आप जिस व्यक्ति तक पहुंचने का प्रयास कर रहे हैं वो इस समय आपकी कॉल नहीं ले पा रहा है. या प्रकाराची पडताळणी करण्यासाठी जिओ मराठीने थेट पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पडताळणी केली. यावेळी फोन केला असता मोबाईलवर रिंग वाजल्याचा आवाज येत होता. प्रत्यक्षात मात्र पोलीस ठाण्याचा दूरध्वनी बंद असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळाले. पोलीस ठाण्याचे अधिकारी केवळ रिटायरमेंटचे दिवस मोजत असल्याने पोलीस ठाण्याच्या कारभाराकडे त्यांचे अजिबात लक्ष नाही. अशा परिस्थितीत एखादा दुर्दैवी प्रसंग घडल्यास फोन टाळक्यात मारून घ्यायचा का, अशी विचारणा संतप्त नागरिक करत आहेत. अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा फक्त कृष्णाकाठचे जिओ मराठी न्यूज.